ऋषिकेश उभारे आणि एका संघाच्या मागे असेल युवराज गमरे समेत त्यांचे मार्गदर्शक. बघूया कोणती लढत असेल. दोन्ही संघाच्या संघटनेने नोंद घ्यायची आहे. आपला बाद झालेला प्लेयर मागे ना बसून ठेवायचंय. उभा राहून चर्चेत तिथे चर्चा करायची नाहीये. मागे लॉबीच्या मागे बसून लाईनअप करायचंय. आरेंदा जवार मान्यवर खेळाडूंचा थोडंसं मनोबल वाढवताना, कारण की प्रत्येक खेळाडूंना अशा प्रेरणांची आणि अशा मनोबलाची गरज असते. खेळ कोणत्या पद्धतीचा असो, कबड्डी, खो खो, क्रिकेट, या प्रत्येक खेळामध्ये मनोबल उंचावणं गरजेचं असतं. पाठीवरती थाप ठोकणारे जर नसतील ना तर प्रदर्शन करण्यात मजाच नाहीये. आणि खेळ बघायला जर प्रेक्षक नसतील ना तर नाणेफेक झाली आहे. नाणेफेकचा कौल गेलाय. बघूया कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल. पहिल्या रेडिंगला सुरुवात झाली आहे. मॅन फ्रॉम लोणेरे आर्यन टेंबे. बघूया लोणेरे एक्सप्रेस गोरेगाव फायटरच्या मैदानामध्ये, या जिजाऊ माता मैदानामध्ये लँड होईल का? नक्कीच पहिल्याच टायवर करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेखरित्या टॅकल केला होता, परंतु कमबॅक मिळाला नाही आणि 2 गुणांची आघाडी घेण्यामध्ये यश मिळाले. ते म्हणजे आर्यन टेंबेला सुरुवात केली. आर्यनने दाखवून दिलंय. बऱ्याच दिवसाची प्रॅक्टिस, बऱ्याच दिवसाचा कालावधी जाऊन या मैदानात पुन्हा मी आलोय. सुरेखरित्या रणनीती पहिल्या सेटिंग मध्ये 2 गुण घेण्यामध्ये यश. एमटी रेड केली जाईल. बघूया पुन्हा एकदा 10 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल. थोडस डीप मध्ये जावं लागेल रेडरला, परंतु निराश होता एमटी रेड. बघूया 17 नंबरचा जर्सी परिधान खेळाडू. मागाच्या मॅच मध्ये त्याने बोनस प्लस 2 पॉइंट रेड सुपर रेड केली होती. काही चपालीमध्ये रेडिंग करतो. लेफ्ट कॉर्नरला रेडिंग करण्यामध्ये माहीर आहे. त्याची थोडी स्ट्रॅटेजी फंबल असते, परंतु बघा काहीसा फुटवर बघा अग्रेसिव्ह होईल. बोनस घेणार नक्कीच. थाप केली आहे, नो डाऊट इट इज बोनस. 1 गुणांची आघाडी केली आपल्या संघासाठी. 1 गुणांची लीड असेल. साईसेवक मित्रमंडळ लोणेरे टच करण्याचा प्रयत्न होता. असेच नाही हात उंच केलेत मी.
ह्यासाठीच खूपच सुरेख हँड टच केलाय, दावा केलाय, ते पण समोर हेडला मारलाय आणि पुन्हा एकदा 1 गुण घेण्यामध्ये यश. तब्बल आतापर्यंत 3 गुणांची कमाई केले, वैयक्तिक 3 आणि संघासाठी सुद्धा 3. .92 नंबरचा प्लेअर मागील मॅचचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तर चेंज केला. पहिल्या हाफ मध्ये 3 मिनिटांनंतर थोडं ब्लॉक केलं. वा का टॅकल केलाय सुरेख. 10 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. कॉर्नर मारलाय, थाय ओढला, अँकल केलं आणि ब्लॉक केला सुरेखरित्या. रणनीती 3चा डिफेन्स ऑल आउट होईल का की पुन्हा जीवनदान मिळेल आपल्या संघासाठी बघूया. जाऊया. टच करण्याचा प्रयत्न होता, थोडस एफर्ट कमी पडले. बघूया. सतरा नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू. फक्त तुम्ही याचं फुटवर्क बघा, शांत पद्धतीने. नक्कीच प्रो कबड्डी मध्ये अनुप कुमारची जी रणनीती होती ना सुरुवातीच्या पहिल्याच पर्वामध्ये, सेम स्ट्रॅटेजी. खूपच सुरेख. अग्रेसिव्ह कुठे व्हायचं, कोणत्या पद्धतीचं बोनस घ्यायचं, आत्मविश्वास अंगलट येतं. मागील मॅच मध्ये बघितलं जिथे बाट बदललं असतं टेंबे वॉरियर्सचं, परंतु एक्स्ट्रा पॉइंटने आपला गेम गमावतो आपण. असं काही केल्याने थोडस आत्मविश्वास खंचावतो. 4चा डिफेन्स असताना आर्यन टेंबे आतमध्ये. बघूया. हँड टच करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा 17 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. खूपच सुरेख शांत पद्धतीचा खेळ बघायला मिळते त्याच्याकडून. फुटवर सुद्धा सुरेख. राईट लेफ्ट कॉर्नरने रेडिंगला सुरुवात करतो. कोणत्या पद्धतीचं टेन्शन नाही, कोणत्या पद्धतीचं अग्रेसिव्ह नाही. सुरेखरित्या रणनीती आखलेली आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न असतो, परंतु नो. सारखं सारखं पॉइंट घेऊन जाणं सोपं नाहीये. बोनस टाकणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकणं, परंतु आता फसला आणि वाघाने जबडलं आणि अँकल होल्ड केला सुरेखरित्या. सुरेखरित्या टाय होल्ड करण्यामध्ये यश. थोडस फुटकोट फंबल झालं. चार 5-1 गुणांची आघाडी आहे लोणेरे संघाकडे. जेवढा होईल आर्यन टेंबे डगआउटच्या बाहेर बसेल तेवढे स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग असेल गोरेगाव फायटर संघाचं. असं असू शकतं का बघूया. थोड्याच वेळा समजेल, कारण की रेडिंग मध्ये साथ दिली तर समीकरण चेंज होईल लोणेरचं सुद्धा. तेरा नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. ह्यानेच मगाच्या टॅकलला हात टाकला होता, ज्या ठिकाणी बोनस घेण्याचा प्रयत्न होता. अँकल होल्ड केला आणि लॉक केला रेडरला. चला पुन्हा एकदा 13 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. पण चारचा डिफेन्स. डू और डाय, करो की मरो, या तो तेरी या तो मेरी. बघूया. सुरेखरित्या बॅक होल्ड केला. डॅश करण्याचा प्रयत्न होता, ज्या ठिकाणी नजर हटी वहां पे दुर्घटना घटी. सुरेखरित्या 17 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. जो कॉर्नरनी आता डिफेंड केला ना तो पर्व दुसऱ्यामध्ये बेस्ट डिफेंडर म्हणून तर गौरवण्यात आलं होतं. खूपच सुरेख रित्या त्याने टॅकल केले. 4 आणि 7 2 गुणांची आघाडी आहे लोणेरे संघाकडे. नक्कीच संघ मालक 2 गुणाने काही खुश नसतील, थोडीशी आघाडी जास्त घ्यावी लागेल. बघूया. 10 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू. हँड टच करण्याचा प्रयत्न होता, धावा केलाय.
हँड टच केलाय 6 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू राईट कॉर्नरला मारा केला. ज्यावेळी आपल्या कॉर्नर दगावच्या बाहेर जातो ना त्यावेळी टीम थोडीशी लूज पडते कारण की कॉर्नर हा असा एक डिफेंडर असतो ना तो उरलेल्या 5 प्लेअरना घेऊन आपल्या मैदानामध्ये प्रदर्शन दाखवत असतो. सुरेखरित्या हँड कॉर्नर केलाय 10 नंबरचा जर्सी परिधान केला गेला. पुन्हा एकदा 1 गुणची आघाडी. सुरेखरित्या ऑल आउट करण्यामध्ये यश मिळालं आहे. पहिल्यांदाच पहिल्या हाफ मध्ये गोरेगाव फायटरला ऑल आउट केलंय आणि तब्बल स्कोरबोर्डचं समीकरण बघितलं ना 4-11 तब्बल 7 गुणांची आघाडी आहे. 7 गुण म्हणजे खूप जास्त आहे. स्ट्रॅटेजी बनवली तर या लीडनी तुम्ही विजय होऊ शकता परंतु तुमचं ऍडव्हान्स टॅकल आणि ओव्हर कॉन्फिडन्स कधीतरी अंगलट येतं. मागच्या मॅच मध्ये बघितलंय आता सुद्धा थोडस मिस अंडरस्टँडिंग झालेली आहे. बघूया 92 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू तब्बल पहिल्या मध्ये एकच रेड टाकली त्या रेड मध्ये खामोश केलं त्याला परंतु आता हवी होईल का बघूया कोणत्या पद्धतीचं. पहिल्या ॲपचा खेळ संपतोय. पहिल्या ॲपचं विश्लेषण केलं तर 11-4 4-11 म्हणजे तब्बल 7 गुणांची आघाडी असेल. बीजे
बडे या नावाने वादळ छापल्या. स्वयं बडे खूपच सुरेख. स्वयं बडे तब्बल ज्या ठिकाणी एकचा डिफेन्स होता आणि फक्त 2 ची लीड होती, 1 लीड होती. जर टॅकल झाला असता तर नक्कीच कुठेतरी महाग ठरलं असतं आपल्या संघासाठी. तिथे आपल्या संघाचं मन उंचवलं आणि 2 गुणांची कमाई करून आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने त्यांना साई मोबाईल आणि साई सेवक लोणेरे संघाचे संघ मालक आकाश टेंबे त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आले. वेल डन. खूपच सुरेख कारण की एक टर्निंग पॉइंट होतं आणि साई सेवक मित्रमंडळ लोणेरेचे संघ मालक आयकॉन